थँक्स टू यूट्यूब फॅमिली, थँक्स टू इवन माय फॅमिली की मला माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि आज माझे 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. थँक्यू सो मच. ताई, दादा, आई, बाबा, मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत स्पेशल रेसिपी शेअर करते. त्याच्यात आहे चॉकलेट डोसा, मिनी पिझ्झा डोसा आणि लास्टला आहे चीज फ्रँकी डोसा. हे 3 रेसिपीज आणि मी एक स्पेशल रेसिपीसुद्धा शेअर करते त्याच्यासोबत, ज्याच्यात आहे यादगीरगुट्टा फेमस राईस. तर पूर्ण व्हिडिओ न चुकता पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर सगळ्यात आधी इथे मी रेडीमेड डोसा बॅटर घेतलं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया चॉकलेट डोसा. तर सगळ्यात आधी पॅनला मी बटर ब्रश करते. तर सगळ्यात इथे डोस्याचं बॅटर टाकते. छोटा चॉकलेट डोसा बनवणार आहे मी. स्प्रेड करूया आपण याला. इथे घेतलं मी मेल्टेड चॉकलेट. तर आपण हे चॉकलेट स्प्रेड करूया. आपल्या मुलांना खूपच आवडतो हा डोसा. जेव्हा 50% झाला होता डोसा तेव्हा मी याला चॉकलेट लावलं होतं. आता थोडंसं बटर टाकणार आहे साईडून. हा चॉकलेट डोसा आहे रेडी. तर आता आपण मिनी पिझ्झा डोसा बघूया. तर आपण इथे परत ब्रश करणार आहोत थोडंसं बटर. मिनी पिझ्झा डोसा आहे हा. सो आपण आता हे दोन्ही 50% झाल्यावर आपण इथे लावणार आहे थोडासा सॉस आणि स्प्रेड करणार आहे. इथे सॉसवर टाकले थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कॅप्सिकम आणि थोडंसं किसलेलं गाजर. इकडे ॲड करते मी मोझरेला चीज. तुम्ही दुसरं कोणतंही चीज ॲड करू शकता. हे सगळं तुम्हाला गॅस मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर ठेवून करायचं. आता वरतून टाकूया थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑरिगॅनो. आता झाकून ठेवा 1 ते 2 मिनिट. तुमचं चीज मेल्ट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता चीज मेल्ट झालंय आणि हे खूपच सुंदर लागतं, खूपच टेस्टी दिसतं सुद्धा, टेम्पटिंग आहे. चीज मेल्ट झाल्यावर लगेच आपण काढतोय याला. तर आपला हा मिनी पिझ्झा डोसा आहे रेडी. तर आता आपण वळूया चीज फ्रँकी डोसाकडे. बटर स्प्रेड करते. डोसा 50% झाल्यावर याच्यात टाकले थोडंसं सॉस आणि स्प्रेड करणार आहे. स्प्रेड केल्यावर आपण टाकूया याच्यात बटाट्याची भाजी आणि परत भाजी स्प्रेड करूया पूर्ण डोस्यावरती. भाजी अशी स्प्रेड झाली की याच्यावर टाका कांदा, थोडंसं कॅप्सिकम, थोडंसं किसलेलं गाजर, थोडंसं विनेगर, चिली विनेगर आहे हे. आता टाकणार आहे चीज. याला साईडून थोडंसं बटर टाकूया. दोन्ही साईडने आता याला फोल्ड करून घ्या. तर इथे रेडी आहे परफेक्ट चीज फ्रँकी डोसा. तर तुम्हाला हे 3 परफेक्ट डोसा रेसिपीज खूप आवडतील आणि आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सोबतच मी तुमच्यासोबत शेअर करते यादगीरगुट्टा फेमस आंबट भात. चला तर मग आपण आता त्याच्याकडे वळूया.
कारण आज माझे 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. काहीतरी स्पेशल अशी देवाची डिश म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. हा भात आंबट भात बोलतात याला. हैदराबादमध्ये यादगीरगुट्टा म्हणून एक स्थान आहे, नरसिंहस्वामीचं आहे ते. तर तिकडे हा आंबट भात प्रसाद म्हणून देतात. जो तिरुपतीचा लाडू असतो तसाच लाडू तिकडे सुद्धा असतो. लाडूसोबत तुम्हाला हा भात देतात तिकडे. सगळ्यात आधी भातात टाकणार आहे आपण कोथिंबीर. भात आधीच कुकरला शिजवून घेतला होता नरम. दही, 2 कढीपत्त्याचे पत्ते, मीठ टाकून शिजवून घेतलाय भात आधीच. तरी पण दही आहे म्हणून परत एकदा मी मीठ टाकले त्याच्यात. भाताला देतोय फोडणी. फोडणीला टाकले तेल, कढीपत्ता, इथे टाकते चिली फ्लेक्स. भातातच नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, मिरची टाका. हा ओला कढीपत्ता असेल ना तर असा उडतो कढीपत्ता. जेव्हा तुम्ही भाजून किंवा सुकवून कढीपत्ता ठेवता त्याचं तेल उडणार नाही. ऑलरेडी मी हे शेअर केलं आहे माझ्या चॅनलवर. आता टाकणार आहे राई, चण्याची डाळ. आता टाकणार आहे उडदाची डाळ. आता टाकणार आहे मिरच्या. हे लाल मिरच्या आहेत, तोडून घेतल्या आहेत. तुमचा गॅस असा घाण होणार जेव्हा तुम्ही ओला कढीपत्ता टाकता, तर तुमचा गॅस असा खराब होणार. हळद टाकली आहे, फिरवून घेणार आहे. यूट्यूबवर आहेत बरेच रेसिपी, पण आपण हे यादगीरगुट्टामध्ये सेम टू सेम बनवतात म्हणून मी तुम्हाला हा प्रसाद दाखवलेला आहे. चला प्रसादाचा तुम्ही पण टेस्ट घ्या. तर माझ्या मदर इन लॉने सांगितली ही रेसिपी आणि मी तुमच्यासोबत शेअर केली. जसं की त्यांनी सांगितलं की हा तडका यादगीरगुट्टामध्ये खूप फेमस आहे. तर हा प्रसाद तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.